ही इथे कशी आली? म्हाळसा, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे पूजन करण्यासाठी इथे सर्वजण जमले आहेत. तेव्हा बानूला सुद्धा यावंसं वाटलं. म्या पूजा करते जी आणि लागलीच जाते. तिला अधिकार नाही हे पुन्हा सांगायला हवं का? म्या निस्ती पूजा करते आणि जाते जी. नाही, तू इथे आलीच का? हे माझं घर आहे, हा माझा संसार आहे. इथे तुला जागा नाही हे सांगून तुला कळत नाही? मला माझी जागा ठावा आहे जी. तुझी जागा गडाच्या पायथ्याशी आहे. तीही तुझ्यावर उपकार म्हणून तुला दिली आहे. तिथेच राहा आणि गडावर येण्याची स्वप्न देखील पाहू नकोस. मी जे स्वप्नात बी बघितलं नाही ते मला मिळालं आहे. आणि आता मी सपान बघत नाही तर खरं झालेलं सपान जगते आहे. सर्वांसमक्ष मला शब्दाला शब्द देतेस? कोण समजते कोण तू स्वतःला? मी या देवांची दासी आहे. बानू, म्हाळसा, आज शुभ घटना घडली आहे. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी इथे असताना हा वाद नकोय. मी वाद घालत नाही. तुम्ही मला भाग पाडलं. तुम्ही सर्वांसमक्ष तिला इथे घेऊन आलात का? म्हाळसा, हा विषय इथे नको. थांबव. हे असं नाही थांबणार. दाह होतो आहे माझ्या अंगाचा. ज्वालामुखी उसळतोय आत. तिला आत्ता इथून निघून जायला सांगा, नाहीतर अनर्थ होईल. देवा, तुम्ही नका बोलू जी. मी जाते. पर जाण्या अगोदर मला विष्णुदेवन महालक्ष्मी देवींच्या पायात तरी पडू द्यायचे. थांब. यानंतर राजवाड्यात परत कधी आलीस तर तुला शासन होईल हे ध्यानात ठेव. आज समध्यान तुम्ही मला बाहेर काढतायसा. जाते म्या. पुण्यांदा कधी बी येणार नाही आता. पर देवी एक ध्यानात ठेवा. एक दिवस तुम्हाला बी माझ्या दारी यावं लागल.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मुनिवर, देवी, आपण माझा नमस्कार स्वीकार करावा देवी. आपण कुठे चालला आहात? मी संन्यस्त. मी कुठे जाणार? वाट दिसेल तिथे जाणार. मुनिवर, तुमचं हे तत्वज्ञान तुमच्या शिष्येला सांगा, बानूला. ती विश्वास ठेवेल, मी नाही. देवी, माझे कार्य झाले आहे. मी चाललो. काय कार्य केलं तुम्ही? सेवा केली श्री खंडेरायांची. देवीचे जागरणच केले म्हणा ना. हो, पण तुमच्या आराध्याची पूजा होत असताना, त्यांचा उत्सव होत असताना तुम्ही तिथे थांबला नाही. सूर्यास्त झाला देवी. आता मी तिथे कसे थांबू? एका स्थळी 3 प्रहरांपेक्षा जास्त काळ मी थांबत नाही. संकल्प आहे माझा. हो, पण आराध्यासमोर सगळे संकल्प नियम गळून पडतात. होय देवी, परंतु आता मी तिथे असलो काय आणि नसलो काय? ज्या भक्तांना त्यांना जवळून पाहायचे आहे, दर्शन घ्यायचे आहे, त्यांना नको का संधी मिळायला? नारायण नारायण. कोण भक्त? म्हाळसा देवी की बानू? देवी, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. असू द्या, नका सांगू. येतो मी. आज्ञा असावी. या तुम्ही, पण जाण्याआधी मला सांगा, पूजा जिथे सुरू आहे तिथे बानू पोचली का? हो, पोहोचणारच. तिच्यासोबत श्री खंडेराय आहेत. त्यांना कोण अडवणार? फारच सुंदर. हे सर्व करण्यामागे माझा हेतू वेगळा आहे. माझाही हेतू वेगळा आहे. सर्व काही शुभ व्हावं म्हणून मी हे सगळं केलं. माझं कार्य मला करू द्या मुनिवर. नारायण नारायण. निघायचं? होय, पण मी असा विचार करत होतो की आज आख्यानाला जाताना श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी ह्यांना बरोबर घेऊन जाऊया. हो, चालेल. आणि मला एक वाटतं की त्यांचा सन्मान राखला जावा असं आचरण आपल्याकडून घडावं. माझ्याकडून असं म्हणायचंय का तुम्हाला? होय, कारण त्यांचे पूजन सुरू असताना तू बानूवर जे काही रागवलीस आणि त्यामुळे जो काही गोंधळ उडाला ते योग्य नव्हते. या गोष्टीला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही का घेऊन आलात तिला अंतपुरात? पण त्याचा तुला राग येईल असं मला वाटलं नव्हतं. मला राग या गोष्टीचा आला आहे की इतके मोठे सत्य तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवले. श्री विष्णू हे प्रधानजी म्हणून गडावर वास्तव्य करतायत हे तुम्ही मला का नाही सांगितलं? कारण ते ओळखण्याचे दायित्व तुझे होते. पण मी आधी कधी काळी त्यांना काही बोलले असेल, माझ्याकडून काही अपराध झाला असेल, तर मला त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल. म्हाळसा, तू त्यांची क्षमा मागावी, त्याचं तुला प्रायश्चित्त घडावं अशी त्यांची अपेक्षा नाही. पण मला असं वाटतं, म्हाळसा, तू केवळ तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. नाहीतर एक दिवस असंही म्हणशील की जेव्हा तू बानूवर रागवलीस तेव्हा मी तुला का नाही थांबवलं.
तुम्हाला असं वाटतं की मी असं म्हणेन? होय, कदाचित असं होऊ शकतं. तिचे आणि माझे काहीही ऋणानुबंध असले तरी तिने माझ्या संसारात येऊन चूक केली आहे आणि त्यासाठी तिला कधीही क्षमा नाही. हे कधी सुरळीत होईल असं मला वाटत नाही. जाऊ द्या, आपण लक्ष्मीदेवींच्या कक्षात जाऊयात. डोळे मिटून काय पाहता आहात? तुम्हाला पाहतो आहे. काय हे? हो देवी, क्षीरसागरातले आपले क्षण आठवले. सहज. काल तुम्हीच म्हणाला होता ना की तिथे जायला अजून अवकाश आहे. हो, परंतु समुद्र मंथनाचं आख्यान आता अंतिम टप्प्यावर आलं आहे. आपण जेव्हा मोहिनीचं रूप घेतलं होतं ती कथा आता लवकरच समजेल. आपण राजसभेत जाण्यासाठी निघायला हवं. हो, निघूया. परंतु आज जाण्यासाठी तुमचा पाय का निघत नाही? या आधी तिथे प्रधान म्हणून मी उपस्थित असायचो, परंतु आज आपल्याकडे पाहण्याची सगळ्यांचीच दृष्टी वेगळी असेल. विशेषतः म्हाळसाची. तिथे प्रत्येक वेळी त्यांना आपल्याकडून उत्तराची अपेक्षा असणार. त्यावेळी काय करायचं ते पाहूया देवी. आम्ही यावे का? या देवा, या देवी. आम्ही आख्यानासाठीच निघालो होतो. आम्ही विचार केला की तुम्हाला बरोबर घेऊनच राजसभेत जावं. आजचा दिवस विशेष आहे. मला तर अजूनही विश्वास बसत नाही की मी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींसमोर उभी आहे. तुमच्या सानिध्यात मी काही वर्षे व्यतीत केली आहेत. देवी, मी आपला बंधू होतो आणि आहे. आपलं हे नातं तसंच राहील. आपण आनंदी आहात हे महत्वाचं. यापुढे अशा अनेक घटना घडतील की ज्यामुळे आपल्याला कळेल की आपण सत्याच्या आणखीन जवळ आला आहात. असे घडत गेले तर आनंदच आहे मला. पण मला एक सांगायचे आहे. राजसभेत तुमचे स्थान हे उच्च आसनावर असावे असे मला वाटते. देवी, या अवतारात माझी भूमिका ठरलेली आहे. त्यात बदल होणे नाही. आपण दोघांनी उच्चासनावर असावं हेच योग्य ठरेल. आता आपण राजसभेत जाण्यासाठी निघावं असं मला वाटतं.
सदानंदाचा एकट 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 प्रधानजी, लक्ष्मी देवी, अर्थातच श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी, आज या राजसभेत पहिल्यांदाच असे घडत आहे की सर्वांना तुमचे मूळ स्वरूप ठाऊक आहे आणि म्हणून आज सर्वजण इथे उपस्थित आहेत. केवळ आख्यान ऐकायलाच नाही तर तुमचे दर्शन घ्यायला सगळे इथे आले आहेत. आपण आसन ग्रहण करूया. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. होय प्रभू. विशुद्ध विज्ञान घनौ स्वसंस्थया समाप्त सर्वार्थ ममोघवांछितम् स्वतेजसा नित्य निवृत्त माया गुण प्रवाहम भगवंत मीमहि. हे प्रभू, तुमच्या स्वरूपात आणखी कुणाचेही अस्तित्व नाही. निरंतर परमानंद स्वरूप स्थित असता आपण. तुमच्या शक्तीमुळे माया आणि मायेने निर्माण झालेले सृष्टी संसार चक्र ही नित्य निवृत्त आहे. अखंड एकरस सच्चिदानंद स्वरूपी निरतिशय ऐश्वर्य संपन्न अशा माझ्या आराध्यांना माझे नमन असो. महादेवी महालक्ष्मी नमस्ते त्वं विष्णुप्रिये शक्तिदायी महालक्ष्मी नमस्ते दुःख भंजिनी. श्रेया प्राप्ति निमित्ताय महालक्ष्मी नमाम्यहम् पतितोद्धारिणी देवी नमाम्यहम् पुनः पुनः. हे प्रभू, कृतयुगातल्या या शिवलीलेला प्रारंभ झाल्यापासून पहिल्यांदाच या जेजुरीत सर्वांसमक्ष मी आपल्याला आराध्य म्हणून नमन करतो आहे. होय मुनिवर, प्रत्येक गोष्टीची एक उचित वेळ यावी लागते. ती आजवर आली नव्हती. समुद्र मंथनाच्या आख्यानाच्या निमित्तानं श्री म्हाळसा देवींना आमच्या मूळ रूपाबद्दल कळलं आणि हा प्रसंग आला. होय प्रभू. मुनिवर, तुम्ही जरी बानूचे गुरु असलात तरी तुम्ही तिला ह्याबद्दल कधी सांगितलं नाही. नारायण नारायण. कसे सांगणार प्रभू? मला माझ्या मर्यादा ज्ञात आहेत. परंतु तिलाच आधी कळाले. असं आता आख्यानात पुढे काय झाले हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हो, पण मला ते विसरता येणं शक्य नाही.